अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघाच 15 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार. आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज कार्तिक महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज कार्तिक मासातील कार्तिकी, जिला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतो, ही पौर्णिमा आहे. बघा, वर्षभरामध्ये ज्या 12 पौर्णिमा असतात त्यापैकी कार्तिकी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात शुभ पौर्णिमा मानली जाते. या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिले जाते. याच पौर्णिमेला आपण देव दिवाळी साजरी करतो. दिवाळी सणाचा उत्तरार्ध म्हणून हा दिवस मोठ्या उत्साहाने संपूर्ण देशभर साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की देव दिवाळीच्या दिवशी साक्षात रूपी जे स्वर्गलोकी असणारे दैवत आहेत हे पृथ्वी तलावरती येतात, गंगेवरती स्नान करतात आणि संपूर्ण पृथ्वी तलावरती ते भ्रमंती करतात. त्यामुळे या दिवशी आपण संपूर्ण घरभर, घराच्या बाहेर सगळीकडे उजेड करतो. आपल्या घरामधील असणारा अंधार आपण दूर करतो. सगळीकडे आपण दिवे लावतो, गोडाचं धोडाचं बनवतो, मिठाया वाटतो. या दिवशी आपण कंदील लावतो आणि त्याचबरोबर फटाकेही फोडतो. हा दिवस दिवाळीतील शेवटचा दिवस असतो, ज्या दिवशी आपण देव दिवाळी ही साजरी करतो. बघा, आजच्या दिवशी आपल्याला खूप काही करणं जरी शक्य नाही किंवा इच्छा असूनही जास्त काही आपल्याकडनं झालं नाही, तरी आजच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला या एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यात ही एक वस्तू घालायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत येण्यासाठी, घराची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि आपल्या जीवनातील शत्रूला नष्ट करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो वर्षातून फक्त एकदाच या देव दिवाळीच्या दिवशी आपल्याला करता येतो. आजची पौर्णिमा ही दीपदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे. या दिवशी असंख्य लोक हे पवित्र गंगेमध्ये स्नान करतात आणि त्याच गंगेमध्ये दीपाचं दान करतात. असं म्हटलं जातं की आज जर तुम्ही एक तरी दीपदान केलं तर तुम्हाला 100 दीपदानाचं पुण्य लाभतं. आपल्या आयुष्यामध्ये असणारी संकटे दूर होतात. आपल्याला लागलेले दोष आणि जे काही पाप असतील तर ती नष्ट होऊन जातात आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो आपल्याला आज सायंकाळी 5च्या पुढे रात्री 12च्या आत कधीही करता येणार आहे. आता या उपायासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे दिवा. आपल्या घरामध्ये कुठलाही दिवा असेल तो घेऊ शकता. मातीची पंटी असेल तुम्ही ती घेतली तरीही चालेल, किंवा मग एखादी तुम्ही कणकेचा दिवा बनवून घेतला तरीही चालेल. सगळ्यात पहिले देवघराच्या समोर आपण जे काही दिवे लावणार आहोत किंवा देवघराच्या समोर आपण जो नित्यनियमाने दिवा लावतो तो दिवा लावून घ्यायचा. हे सगळं काही झालं की त्यानंतर आपल्याला एक छानपैकी दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 4 वाती घालायच्या आहेत. आज संध्याकाळी आपल्याला हा चहूमुखी दिवा लावायचा आहे, कारण चहू बाजूने आपल्याला घरात सुख आणायचं आहे. चहू बाजूने आपल्या घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे आणि याच चहू बाजूने घरातील नकारात्मक शक्ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे. म्हणून या दिव्यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत. शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे. एक छोटी प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं. त्या स्वस्तिकाच्या वरती तुम्हाला पिंपळाचं पान ठेवायचं आहे. बघा, आजच्या दिवशी तुम्ही पितृदोष निवारण्यासाठी, पितरांना ऋणांतून मुक्त करण्यासाठी एखादा उपाय केला तर आयुष्यभर असणारा पितृदोष हा क्षणात दूर होतो. म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पान घ्यायचं आहे, कारण पिंपळाच्या झाडावरती पितरांचा वास असतो आणि पौर्णिमा तिथीला जर तुम्ही पितरांसाठी काही उपाय केला तर तो 100% सफळ असतो. म्हणून एक पिंपळाच्या झाडाचं पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे. आता या पानाची सगळ्यात आधी पूजा करायची आहे. त्यासाठी हळदी, कुंकू, थोड्या अक्षता त्या पानावरती अर्पण करायच्या आणि मग त्याच्यानंतर या पिंपळाच्या पानावरती 7 काळ्या मिऱ्या ठेवायच्या.
काळी मिरी ठेवत असताना तुम्हाला शत्रूचा त्रास असेल, पितरांचा त्रास असेल किंवा कुठलाही दोष असेल, काही अडचण अडथळा येत असेल तर तुम्हाला त्या काळ्या मिऱ्यात सांगायचं आहे. त्यानंतर 1 काळी मिरी अर्पण करायचा. अशा 7ही काळ्या मिऱ्या एक एक करत तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहेत. आता त्यानंतर जो कुठला आपण दिवा घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला त्या पिंपळाचं जे पान आणलेलं आहे त्या पिंपळाच्या पानावरती, म्हणजे ज्या काळ्या मिऱ्या अक्षदा अर्पण केलेल्या हळदी कुंकू त्या पिंपळाच्या पानावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता हा चौमुखी दिवा आपल्याला बरोबर देवघराच्या समोर छान प्रज्वलित करायचा आहे. यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही मोहरी उजव्या हातातील 3 बोटांनी चिमटीत पकडायची आहे. आपल्या घरातील एखादा व्यक्ती नकारात्मक असेल, एखाद्या व्यक्तीच्या इडापिडा पाठी असेल, एखाद्या व्यक्तीला शत्रुपीडा खूप जास्त त्रास देत असेल, तुमच्या पतीच्या कामात व्यत्यय येत असतील किंवा तुमच्या पतीच्या कामामध्ये सतत अपयश येत असेल तर ही घेतलेली पिवळी मोहरी, समजा पिवळी मोहरी नसेल काळी मोहरी घेतली तरीही चालेल, जी कुठली मोहरी घेतलेली आहे ती त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायची. वरपासून खालपर्यंत जसा उतारा करतो सेम त्या पद्धतीने 7 वेळा ही मोहरी उतरवून घ्यायची आणि त्यानंतर ही मोहरी जी आहे ती त्या दिव्यात अर्पण करायची. दुसऱ्या व्यक्तीसाठी करायचं असेल तर पुन्हा चिमूटभर दुसरी मोहरी घ्यायची उजव्या हातात, पुन्हा त्या व्यक्तीवरून ती उतरवायची आणि पुन्हा ही उतरवलेली मोहरी त्या दिव्यामध्ये अर्पण करायची. लक्षात ठेवा, असं तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींसाठी करायचं आहे त्या व्यक्तीवरून तुम्हाला ती मोहरी त्या दिव्यात अर्पण करायची आहे. आणि त्यानंतर या दिव्याच्या वरती तुम्हाला एक मोठं खोलगट भांडं ठेवायचं आहे. हे भांडं 2 ते 3 तास फक्त ठेवायचं. 2-3 तासानंतर हे भांडं काढायचं. आता त्या भांड्याला जे काही काळं म्हणजे काजळी साठलेली असेल तर ती काजळी घरातल्या त्या व्यक्तीला लावायची ज्या व्यक्तीवरून तुम्ही ती मोहरी उतरवलेली आहे. मुलांवरून असेल, पतीवरून असेल, तुमच्यावरून असेल, घरावरून जे काही असेल तर त्या व्यक्तीला ती जी काजळी आहे ही तुम्हाला लावायची आहे. मात्र हा जो दिवा आहे हाच पौर्णिमेची रात्र संपूर्ण रात्रभर त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला अगदी अख्खी रात्र असाच दिवा पेटता ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मग हा जो कणकेचा दिवा असेल तर तुम्ही झाडाखाली किंवा गोमातेला खाऊ घालू शकता. दिवा जर घासण्याचा असेल तर तुम्ही घासण्यासाठी घेऊ शकता. दिव्याच्या खाली ठेवलेले काळे मिरी आणि त्याच्यासोबत ठेवलेले जे तांदूळ असतील हे मात्र पशुपक्ष्यांना बाहेर खाण्यासाठी घाला किंवा एखादं मोठं झाड असेल तर त्याखाली तुम्ही टाकून दिलं तरीही चालेल. पिंपळाचं जे पान आहे ते पाण्यात विसर्जित करा किंवा निर्माल्यात टाकलं तरीही चालेल. या पद्धतीने जर तुम्ही हा एक उपाय केला तर कितीही मोठ्या शत्रूच्या जाचातून तुमची मुक्तता होईल. शत्रुपीडा कायमची तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. शत्रू आशीर्वाद देईल. सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर हे सगळं काही तुम्हाला आजपासून भरभरून मिळत जाईल. हा पौर्णिमेचा खास उपाय आहे बघा. सगळे दोष क्लेश दूर करण्यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा विशेष उपाय आहे. पिंपळाच्या झाडावर पितरांचाही वास असतो आणि पिंपळाच्या झाडावरती भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचाही सास असतो. पौर्णिमा तिथीला जर या पिंपळाच्या पानावर तुम्ही हा एक दिवा लावला तर त्याच पिंपळाच्या पानातून तुमच्या घरात दैवी शक्ती, दैवी तत्व जागृत होईल आणि हे दैवी तत्व जर आज पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये आलं तर ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. तुमच्या घरामध्ये हे दैवी तत्व स्थिर होईल. परिणामी तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, पैसा सगळं काही मिळून जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ.